भावकाई देवीचं मंदिर आहे, इथे आपण आलो आहे आणि इथे आल्यानंतर एक सुंदर असं गाणं जे संदीप मोरेंच्या आवाजामध्ये यूट्यूबवरती आलेलं आहे, या देवीचंच गाणं आहे. तर ते 2 शब्द मी तुम्हाला ऐकवतो. निवेंडी गाव प्रसिद्ध नाव, निवेंडी गाव प्रसिद्ध नाव, गावावर आईची मालकी, ग्रामदैवत भावकाई देवीची खांद्यावर घेऊ पालकी, ग्रामदैवत भावकाई देवीची खांद्यावर घेऊ पालकी. नमस्कार मंडळी, आपल्या कोकणवारीसोबत कोकणातल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतोय. तर मंडळी, यावर्षीचा गणेशोत्सव संपन्न झालेला आहे. हा गणेशोत्सव संपन्न होत असताना ठिकठिकाणी गणपती बाप्पा हे घरोघरी विराजमान झाले होते. तर काही ठिकाणी 1.5 दिवसांचा गणपती, काही ठिकाणी 5 दिवसांचे गौरी गणपती, तर काही ठिकाणी 10 दिवसांचे गणपती असे विराजमान झाले होते. आणि त्यानंतर अनंत चतुर्दशीचा विसर्जन सोहळा पार पडलेला आहे. परंतु मित्रांनो, काही ठिकाणी ना 21 दिवसांचा गणपती देखील बसवण्यात येतो. तर आमच्या मालगुण गावापासून जवळच असलेलं निवेंडी गाव, या निवेंडी गावातील महेंद्र लिंगायत यांच्या घरी दरवर्षी 21 दिवसांचा गणपती बसवण्यात येतो. आणि त्या गणपतीचं आज असणार आहे विसर्जन मिरवणूक. आणि दरवर्षीप्रमाणे मी यावर्षी देखील चाललो आहे. तर विसर्जन मिरवणूक कशी असेल हे तुम्हाला पुढे बघायला भेटेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर नक्कीच लाईक करून शेअर करा. भेटू डायरेक्ट आता आपण निवेंडीमध्ये. चला. तर मंडळी नमस्कार, आता आपण पोचलो आहे निवेंडी गावात. आणि हे मागे बघताय हे आहे निवेंडी गावचं ग्रामदेवता मंदिर आहे, भावकाई देवीचं मंदिर आहे. आणि सुंदर असं मंदिर भावकाई देवीचं तुम्ही मागे बघू शकता. आणि आता आपण थोड्याच वेळात पोचणार आहे महेंद्र लिंगायत यांच्या घरी. आणि या खास विसर्जन मिरवणुकीसाठी मालगुणवरून देखील आपले लिंगायत बंधू जे आहेत ती सगळी मित्रमंडळी देखील आलेली आहे. तर सुंदर असा विसर्जन मिरवणुकीचा सोहळा असणार आहे, तो तुम्हाला पुढे बघायला भेटेल. आणि याच नदीवरती इथे विसर्जन सोहळा पार पडेल. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आता शाळा वगैरे पण सुटलेल्या आहेत, सगळी मुलं घरी आलेली आहे. तर मंडळी, भावकाई देवीचं मंदिर आहे, इथे आपण आलो आहे. आणि इथे आल्यानंतर एक सुंदर असं गाणं जे संदीप मोरेंच्या आवाजामध्ये यूट्यूबवरती आलेलं आहे, या देवीचंच गाणं आहे. तर ते 2 शब्द मी तुम्हाला ऐकवतो. निवेंडी गाव प्रसिद्ध नाव, निवेंडी गाव प्रसिद्ध नाव, गावावर आईची मालकी, ग्रामदैवत भावकाई देवीची खांद्यावर घेऊ पालकी, ग्रामदैवत भावकाई देवीची खांद्यावर घेऊ पालकी. तर मंडळी, दरवर्षी शिमगा उत्सवाला याच भावकाई देवीची पालखी खांद्यावर घेण्यासाठी सगळे निवेंडीवासीय त्या ठिकाणी उत्सुक असतात. आणि शिमगा उत्सवाचा आनंद जो घेतला जातो ते हेच मंदिर निवेंडी गावची ग्रामदेवता आई भावकाई देवी. तर तिचं देखील तुम्हाला दर्शन घडवलेलं आहे. तर आता आपण चालू आहे लिंगायत बंधूंच्या घरी. आणि हा आपला मित्र आपल्यासोबत आहेत, बाकीचे सगळे गेलेत पुढे. तर चला जाऊया आणि कशी मिरवणूक सुरू होते ते बघूया. आता गाडी वगैरे लावले आणि चाललो आहे तेजस लिंगायत, निरंजन लिंगायत यांच्या घरी. 21 दिवसांचा गणपती आज त्यांच्या घरातून बाहेर पडणार आहे. सुंदर असा गणेशोत्सव त्यांच्याकडे संपन्न होतो. तर मंडळी, निवेंडी गाव जो आहे ना, तो 2 टप्प्यामध्ये विभागलेला आहे. विस्तीर्ण असं गाव आहे, वरची निवेंडी आणि खालची निवेंडी. तर आत्ता आपण आहोत वरच्या निवेंडीत. तर वरच्या निवेंडीचा हा भाग आहे. इकडे वारपटवाडी वगैरे बऱ्याच वाड्या आहेत, नेवरेकर वाडी आहे, त्यानंतर कुठची ती फेपडेवाडी आहे, बऱ्याच वाड्या आहेत इकडे. तर आणि खालची निवेंडी वेगळी. तर आपण आहे आता वरच्या निवेंडीत. तर इकडे पायवाट आहे, पायवाटेने जायला लागणार आहे आपल्याला त्यांच्या घरी. त्याच पायवाटेने गणपती देखील येणार. आणि मग तिकडे रोडवरती गेल्यावर मिरवणूक सुरू होईल. तर चला आता जाऊया त्यांच्या घरी, दर्शन वगैरे घेऊया आणि मग मिरवणुकीला सुरुवात होईल. ते पण तुम्ही बघा पुढे. चला.
गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तो घरी जायचं पुढच्या वर्षी. जय. लय उशीर झाला. नमस्कार मंडळी, आताच आपण निवेंडी गावातील लिंगायत बंधूंच्या 21 दिवसाच्या गणपतीला निरोप दिलेला आहे. सुंदर अशी विसर्जन मिरवणूक. त्यासाठी खास आकर्षण मालगुणमधील लिंगायत बंधू यांचं ढोल पथक या ठिकाणी निवेंडी गावात आलं होतं. आणि छोटा ताशावादक बघताय तुम्ही, दुर्वांक लिंगायत. त्यानंतर इथे झांजवाले बघा, अर्जुन लिंगायत. त्यानंतर जबरदस्त ढोल वादक इथे आमचा एडिटर आदित्य लिंगायत. त्यानंतर भरपूर असे आपल्या राजा आहे, नंतर यश ताशावादक आहे. सगळे लिंगायत बंधू सुज्जल आहे. जबरदस्त अशा ढोल ताशांच्या गजरात, त्याचबरोबर ती पारंपरिक लेझिम नृत्य वगैरे होतं. तर अशा पद्धतीने या 21 दिवसांच्या गणपतीचा विसर्जन सोहळा पार पडलेला आहे. तर मंडळी, आता नवरात्र येते. तुम्हाला जर ढोल पथक हवं असेल तर आमच्या मालगुणचे लिंगायत बंधू रितेश लिंगायत यांच्याकडे खास संपर्क साधायचा आहे. तर असा एकंदरीत हा 21 दिवसांच्या गणपतीचा विसर्जनाचा व्हिडिओ होता. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. तर आत्ता आपण इथे त्यांच्या घरी आलोय. आपण चहा पाणी वगैरे घेणार आहोत इथे आणि मग घरी निघणार आहे. भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला ढोल पथक बघा रितेश लिंगायत लक्षात ठेवा. भेटू पुन्हा.